विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. काल ज्याप्रमाणे आपण ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन बघितलं त्याच्यासारखंच हे सुद्धा आहे. आपण याच्यात जास्त डिटेल न जाता डायरेक्ट याचं कन्व्हर्शन आपण लिहिणार आहोत इथे. सो ए मायनस बी परफेक्ट क्यूब. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण जो फॉर्म्युला सेट केलेला होता त्या फॉर्म्युल्यात काय होतं, क्यूब ऑफ फर्स्ट टर्म दॅट इज ए क्यूब. दुसरा होता 3 इंटू स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. त्यानंतर होतं 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म आणि त्यानंतर होतं क्यूब ऑफ सेकंड टर्म. क्लिअर, ह्या टर्म्स होत्या. आता या ठिकाणी हे मायनस साइन असल्यामुळे या ठिकाणी अल्टरनेट साइन आहे. ठीक आहे. आणि या अल्टरनेट साइन मध्ये पहिलं जे साइन राहील ते राहील इथे प्लस. मग इथे प्लस आलं तर इथे काय मायनस, इथे मायनस आलं तर इथे काय प्लस, इथे प्लस आलं तर इथे काय मायनस. क्लिअर, या पद्धतीने याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यावर आधारित उदाहरणं दिलेले आहेत. ते उदाहरण आपण विचारात घेऊया. एक्सपांड 4 उदाहरणं सोडवून दिलेली आहेत. जे उदाहरणं सोडविलेले आहेत ते तुम्ही सोडवायचे आहे पुन्हा. आणि इथे बघा, या ठिकाणी 3ab आणि 3ab या टर्म समाविष्ट आहे म्हणून आपण त्याच्यामधून 3ab कॉमन काढू शकतो. ठीक आहे. कॉमन आपण साईडला घेतला, ही टर्म इथे आणली, ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab कॉमन घेतलं. याच्यामधून 3 घेतला, ए स्क्वेअर मधून ए घेतला म्हणजे एक ए शिल्लक राहिला, बी घेतलाच आहे, प्लस तर होईल मायनस कारण आपण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन कॉमन घेतलं. 3 घेतली आहे, ए घेतलाय, बी स्क्वेअर पैकी एक बी घेतला म्हणजे एक बी शिल्लक आहे. म्हणजे याच फॉर्म्युल्याचं याच एक्सपान्शनचं हे दुसरं रूप. क्लिअर. त्यानंतर आहे प्रॅक्टिस सेट 5.3. प्रॅक्टिस सेट 5.3. क्लिअर. याच्यामध्ये पहिलं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. एक्सपांड. काय एक्सपांड करायचं आहे, ट्वाइस m मायनस 5 होल क्यूब. क्लिअर. सो ट्वाइस m मायनस 5 होल क्यूब इज फॉर्म्युला अप्लाय करा. कोणता फॉर्म्युला, क्यूब ऑफ फर्स्ट टर्म मायनस साइन आहे म्हणून मायनस 3 इंटू स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म पुन्हा प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म मायनस क्यूब ऑफ सेकंड टर्म. क्लिअर. फर्स्ट टर्म कोणती आहे इथे, ट्वाइस m मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म याचा स्क्वेअर ट्वाइस m स्क्वेअर होता इथे आणि इथे आहे 5, तर प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म ट्वाइस m सेकंड टर्मचा स्क्वेअर आहे ते आणि सेकंड टर्म. क्लिअर. So that is equal to 2 चा क्यूब 8 n क्यूब मायनस 3 2n स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 m स्क्वेअर इंटू 5 प्लस 3 इंटू 2n 5 चा स्क्वेअर 25 मायनस 5 चा क्यूब 125. सेकंड टर्म क्लिअर. नाउ थर्ड टर्म that is 8m क्यूब. साइन ते एकच आहे, इकडे प्लस प्लस आहे म्हणून मायनस प्लस मायनस प्लस मायनस असून मायनस साइनचा प्रॉडक्ट आता नंबरचा प्रॉडक्ट 3 4 जा 12 12 5 जा 60 60m स्क्वेअर प्लस 3 2 जा 6 6 25 जा 150 m
-125 अशा पद्धतीने या करता आपण या एक्सपान्शन केले आहे. सेकंड थर्ड तुम्ही करता याच्यामध्ये 4 आणि 5 याच्यापैकी मी 5th एक्झाम्पल घेतो आहे. काय दिलं आहे 5th मध्ये एक्सपांड 1984 yes. आता 198 ला नियर अबाउट असणारी फुल फिगर कोणती आहे? फुल फिगर आहे 200. सो 200 minus 2 its cube. क्लियर? आता याचं एक्सपान्शन काय आहे? एक्सपान्शन मध्ये फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस असल्यामुळे -3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म माइनस क्यूब ऑफ सेकंड टर्म. फर्स्ट टर्म कोणती आहे? 200. सेकंड टर्म इथे फर्स्ट टर्म 200, सेकंड टर्म 2, फर्स्ट टर्म 200, सेकंड टर्म 2, सेकंड टर्म 2. क्लियर? दॅट इज इक्वल टू आता इथे बघा 200 2 वर किती झिरो आहे? 2 झिरो आहे. म्हणून काय करायचं 2 त्याचा पॉवर किती आहे? 3 इंटू 3 कारण 2 0 3 वेळा येणार पॉवर 3 असल्यामुळे 2 0 2 0 2 0 म्हणजे टोटल किती झिरो झाले? 1 2 3 4 5 6. एक तर असे काढायचे किंवा 2 0 आहे ना त्याला त्याच्या पॉवरने मल्टिपल करा. 2 3 चा 6 म्हणजे 6 0 येणार आणि 2 चा क्यूब 8 8 वर 6 0 1 2 3 4 5 6 -3 2 चा स्क्वेअर 4 याच्यावर किती झिरो आहे? 2 झिरो 2 2 जा 4 म्हणजे इथे 4 0 इंटू 2 प्लस 3 इंटू 200 2 चा स्क्वेअर आहे 4 मायनस 2 चा क्यूब आहे 8. क्लियर? त्याच्यानंतर 8 वर 6 0 होते इथे दॅट इज 80 lakh. क्लियर? माइनस 3 4 जा 12 12 2 जा 24 याच्यावर 1 2 3 4 0. त्यानंतर प्लस 3 2 जा 6 6 4 जा 24 याच्यावर 2 0 माइनस 8. सो दॅट इज इक्वल टू आता पॉझिटिव्ह नंबरची सम करा किती होईल? 8 1 2 3 4 5 6 त्यानंतर 0 0 4 2 that is 8 0 0 2 4 0 0 8 0 0 2 4 0 0 हा नंबर आणि हा नंबर दोन्ही पॉझिटिव्ह नंबरमध्ये त्याची सम. आता हे दोन्ही निगेटिव्ह आहे याची सम करा काय होईल? 2 4 0 0 0 0 8 that is 2 4 0 0 0 8. ओके. आता याचं सबट्रॅक्शन करा याच्यामधून याला मायनस करा दॅट इज 8 0 0 0 4 2. तर 10 मधून 8 10 मधून 1 9 3 2 4 2 8 that is equal to 82 lakh 42,000
392 असं हे त्याचं आन्सर आहे. ओके. त्यानंतर पाचवं एक्झाम्पल पाहिलं आपण. आता याच्यातला आपण 8वं एक्झाम्पल बघूया. 8 काय दिला? 8 मध्ये x/3 minus 3/x whole same expansion x/3 minus 3/x whole cube x. First term x/3 x cube minus 3 into square of first term into second term plus 3 into first term into square of second term minus cube of second term. Clear? That is equal to x चा क्यूब म्हणजे x क्यूब आणि 3 चा क्यूब म्हणजे 27 minus 3 into x चा स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर म्हणजे 9 into 3/x plus 3 into x/3 into 9/x square minus 3 चा क्यूब 27 x चा क्यूब x cube. Clear? So which is equal to x cube upon 27. Now here 3 1s are 3, 3 3s are 9, 3 1s are 3, 3 1s are 3. इनके भाग केले. आता हा डिनॉमिनेटर मध्ये आहे, त्याचा पॉवर आहे 1. क्लियर? तर हा 1 वर जो मोठा इंडेक्स आहे त्याच्यामधून कमी होईल. 2 मधून 1 गेला काय रे? याच्यातून -1 करा, याला कॅन्सल करा. दॅट इज -x. तसंच इथे 3 3 कॅन्सल. पॉवर 1. हा पॉवर वर आहे, हा खाली आहे. मोठा पॉवर कुठे आहे? खाली आहे. म्हणून वरचा खाली आणायचा, तो मायनस होईल. हा मायनस केला, इकडे याला कट करा. काय राहील? प्लस 9/x त्यानंतर मायनस 27/x क्यूब. हे झालं याचा आन्सर. त्यानंतर या ठिकाणी काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, त्यांना आपण सॉल्व करूया. सिम्प्लिफिकेशन मधलं सेकंड मधलं फर्स्ट. सेकंड मधलं फर्स्ट सिम्प्लिफाय. काय सिम्प्लिफाय करायचं आहे? 2a plus b whole cube minus 2a minus b whole cube. Clear? So 2a plus b whole cube minus 2a minus b whole cube. That is equal to. पहिले या पहिल्या ब्रॅकेटचे एक्सपान्शन आपण घेऊ. फर्स्ट टर्म 2a क्यूब प्लस असल्यामुळे पूर्ण साइन प्लस राहील, प्लस 3 2a स्क्वेअर इंटू सेकंड टर्म बी प्लस 3 इंटू 2a इंटू स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म प्लस क्यूब ऑफ सेकंड टर्म. तर इथे मायनस आहे आणि इथे मायनस. ब्रॅकेट ए और ब्रॅकेट से काय मी 2a क्यूब इथे मायनस आहे म्हणून साइन अल्टरनेट त्याचा प्लस तर याचं येईल -3 इंटू 2a स्क्वेअर इंटू b मायनस होतं इथे प्लस 3 इंटू 2a इंटू b स्क्वेअर प्लस तर इथे प्लस होतं इथे
माइनस बी क्यूब क्लियर दैट इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटला आपण सिंप्लिफाय करूया 2a क्यूब दैट इज 8a क्यूब plus 3 into 2a square that is 4a square 2 का स्क्वायर 4 नंतर a चा स्क्वायर into b plus 3 into 2a into b square plus b cube bracket close minus second one 2a cube that is 8a cube minus 3 into 4a square into b plus 3 into 2a into b square plus b clear so that is equal to first thing 8a cube plus 3 for the 12a square b plus 3 to the 6ab square plus b cube minus 8a cube minus 3 for the 12a square b plus 3 to the 6ab square plus b ब्रैकेट रिमूव करा टाइम 8a cube plus 12a square b plus 6ab square plus b cube minus 8a cube minus minus plus 12a square b minus plus minus 6ab square सेकंड टर्म को ना माइनस ठीक है माइनस माइनस सेकंड टर्म में बरोबर 3 माइनस तो माइनस माइनस में प्लस b ओके 8a क्यूब माइनस 8a क्यूब कैंसिल plus 6ab square minus 6ab square is carrying 12a square b plus 12a square b like term है कारण वेरिएबल सारखे आहे 12 plus 12 24 आंसर is 24a square b plus 1b cube plus 1b cube that is plus 2b cube that is the final answer अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस सेट 5.3 पूर्ण सोडवायचं आहे त्यानंतर आपण बघूया एक्सपान्शन ऑफ a plus b plus c ब्रॅकेट स्क्वेअर ओके ह्या एक्सपान्शनचं सुद्धा आपल्याला डायरेक्टच फॉर्मेशन करायचं आहे सो a plus b plus c होल स्क्वेअर लक्ष द्या आता a plus b होल स्क्वेअर ज्यावेळेला आपण बायनॉमियलच्या स्क्वेअरचं एक्सपान्शन लिहिलो त्याच्यामध्ये ज्या टर्म्स आलेल्या होत्या त्याच टर्म्सचा इथं आपल्याला उपयोग करायचा आहे ठीक आहे कोणत्या टर्म्स होत्या इथे होता स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म त्यानंतर 1 2 3 या तिघाचा प्रॉडक्ट पहिले घेतला होता आपण नंबर ट्वाइस a into b ab प्लस b स्क्वेअर ओके आता a आणि b असेल तर या ठिकाणी 3 टर्म आहे आणि a b c असेल तर किती टर्म आहे ठीक आहे a b c असेल तर स्क्वेअर टर्म राहील जेवढे इथं या ठिकाणी व्हेरिएबल आहे तेवढ्या स्क्वेअर टर्म इथे 2 होते तर 2 स्क्वेअर टर्म इथे किती आहे 3 आहे म्हणून 3 स्क्वेअर टर्म राहील
आणि ही आहे प्रॉडक्ट टर्म. तर ही प्रॉडक्ट टर्म ए आणि बी दोनच व्हेरिएबल होते म्हणून त्याचा प्रॉडक्ट एकदाच घेऊ शकतो. पण ए बी आणि सी अशा जर तीन टर्म असेल तर याच्या प्रॉडक्ट टर्म कशा फॉर्ममध्ये पहा, ए इंटू बी ए बी, बी इंटू सी बी सी, सी इंटू ए सी ए, अशा तीन प्रॉडक्ट टर्म फॉर्म लक्षात. म्हणून तीन प्रॉडक्ट टर्म आणि तीन स्क्वेअर टर्म झाला आपला आन्सर एक्सपान्शन. पहिले लिहू आपण स्क्वेअर टर्म, काही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस. आता लिहायचा प्रॉडक्ट टर्म. प्रॉडक्ट टर्म या पद्धतीने ठीक आहे. 2 प्रॉडक्ट टर्मचा नंबर मल्टिप्लिकेटिव्ह नंबर आहे 2 इंटू ए बी प्लस 2 इंटू बी सी प्लस 2 इंटू सी ए. हे झालं ट्रायनॉमियलच्या स्क्वेअरचं एक्सपान्शन. क्लिअर. त्याच्यात ते अर्थ कशा फॉर्म केला लक्षात आलं ना. पहिले तिघांचे स्क्वेअर घ्यायचे आणि मग 2 ने मल्टिपल करून प्रत्येक दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा. ए टू बी, बी टू सी, सी टू ए. यावर आधारित काही उदाहरणे सोडून दिलेली आहे, काही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ते तुम्ही सोडून घ्यायची आहे, ते सोडून दिलेली आहे. आपण बघत आहोत प्रॅक्टिस सेट 5.4. याच्यामधलं पहिलं उदाहरण आपण घेणार. एक्सपांड नंबर 1 किंवा तिसरं घेतलं तरी चालेल. थर्ड एक्झाम्पल. ओके. 3x प्लस 4y मायनस 5p स्क्वेअर. फॉर्म्युला तोच. कशाचं एक्सपान्शन लिहायचं आहे. 3x प्लस 4y मायनस 5p होल स्क्वेअर इज इक्वल टू. क्लिअर. आता हा जो मायनस 5p आहे याला आपण प्लस मध्ये कसं कन्वर्ट करायचं बघा. पहिली टर्म आहे 3x प्लस 4y, इथे घेऊ आपण प्लस आणि याला घेऊ आपण ब्रॅकेटमध्ये मायनस 5p अँड इट्स स्क्वेअर. ओके. प्लस मायनस मायनस. क्लिअर. आता याचं एक्सपान्शन काय होईल. फर्स्ट टर्म 3x इट्स स्क्वेअर प्लस सेकंड टर्म 4y इट्स स्क्वेअर प्लस थर्ड टर्म मायनस 5p इट्स स्क्वेअर. कारण इथे तुम्ही कन्फ्यूज झाले असते. झाल्या स्क्वेअर टर्म झाल्या तीन. पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर, तिसऱ्याचा स्क्वेअर. आता 2 इंटू पहिल्या दुसऱ्याचा प्रॉडक्ट प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म 3x सेकंड टर्म 4y प्लस 2 इंटू सेकंड टर्म 4y इंटू मायनस 5p प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म मायनस 5p 2 इंटू मायनस 5p इंटू फर्स्ट टर्म 3. क्लिअर. आता आपल्याला याला एक्सपांड करायचं आहे. दॅट इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर 9x स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर 16y स्क्वेअर प्लस कोणतेही नंबर निगेटिव्ह नंबर असेल तर त्याचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह येतो, नेहमीच लक्षात ठेवायचं. म्हणून याचा स्क्वेअर करताना निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, 5 चा स्क्वेअर 25p स्क्वेअर, त्यानंतर प्लस प्लसच साईन आहे. 2 3 जा 6, 6 4 जा 24 xy. नंतर प्लस इथे आहे मायनस, प्लस मायनस मायनस. 2 4 जा 8, 8 5 जा 40 yp. त्यानंतर प्लस मायनस पुन्हा मायनस. 2 5 जा 10,
10 3 जा 30 p हे झालं तुमचं आन्सर. क्लिअर. तर अशा पद्धतीने हे उदाहरण तुम्हाला सोडवायचे आहे, एक्सपान्शन करायचे आहे आणि एक्सपान्शन करून मग त्याचं फायनल आन्सर काढायचं आहे. एखादं उदाहरण पुन्हा घेता येईल. सेकंड मधलं आपण समजा थर्ड उदाहरण किंवा सेकंड चालेल. सेकंड मधलं सेकंड एक्सपांड करायचं आहे. 3k minus 4r minus twice a square minus 3k plus 4r minus 2a whole square. ओके, याचं एक्सपान्शन आपल्याला इथे करायचं. that is equal to पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन. पहिले याला कन्वर्ट करा प्लस मध्ये, जे तुमच्या बऱ्याचशा अडचणी करून जाईल. 3k पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह प्लस इन ब्रॅकेट मायनस 4r प्लस इन ब्रॅकेट मायनस 2a. क्लिअर. मायनस तसं तिथे 3k प्लस 4r प्लस मायनस ट्वाइस a इज क्लिअर. आले प्लस साइन प्लस साइन प्लस साइन प्लस साइन. आता आपण एक्सपान्शन इज इक्वल टू 3k स्क्वेअर प्लस सेकंड टर्म मायनस 4r स्क्वेअर प्लस थर्ड टर्म मायनस ट्वाइस a स्क्वेअर. क्लिअर. त्यानंतर याच्या प्रॉडक्ट प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इथेच बघायचं 3k सेकंड टर्म मायनस 4r प्लस 2 सेकंड टर्म मायनस 4r थर्ड टर्म मायनस 2a प्लस 2 इंटू थर्ड टर्म माइनस 2a फर्स्ट टर्म 3k ब्रॅकेट 2. पहिल्या ब्रॅकेटचे एक्सपान्शन. आता दुसऱ्या ब्रॅकेटचे एक्सपान्शन मायनस काय फर्स्ट टर्म 3k स्क्वेअर प्लस 4r स्क्वेअर प्लस माइनस ट्वाइस a स्क्वेअर प्लस आता प्रॉडक्ट 2 इंटू 3k इंटू 4r प्लस 2 इंटू 4r इंटू माइनस ट्वाइस a प्लस 2 इंटू माइनस ट्वाइस a इंटू 3k. तर रिमूव द ब्रॅकेट्स. पहिल्याचे ब्रॅकेट रिमूव करूया आपण. टाइम 3 चा स्क्वेअर 9k चा स्क्वेअर k स्क्वेअर 9k स्क्वेअर प्लस निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो म्हणून सरळ पॉझिटिव्ह मध्ये लिहितात. कोणता स्क्वेअर 16 r स्क्वेअर प्लस इथे 2 चा स्क्वेअर 4a स्क्वेअर. क्लिअर. त्यानंतर प्लस मायनस मायनस 2 3 जा 6 6 4 जा 24 that is 24kr. नंतर प्लस मायनस 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 प्लस 2 4 जा 8 8 2 जा 16. व्हेरिएबल r a
त्यानंतर पुन्हा प्लस मायनस 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 प्लस मायनस, दॅट इज 2 to the 4, 4 3 the 12, 12 in a. पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन झालं. दुसऱ्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन 9k² प्लस 16r², निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असते म्हणून 2चा स्क्वेअर 4a², सगळे पॉझिटिव्ह आहे म्हणून प्लस 2 3 6, 6 4 24, kr, पुन्हा प्लस मायनस मायनस 2 4 8, 8 2 16rm, प्लस मायनस 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 प्लस मायनस 2 to the 4, 4 3 12mk. क्लियर. आता ब्रॅकेट रिमूव्ह करा. फर्स्ट स्टेप जी दिलेली होती, सेकंड, थर्ड अँड आणखी 2 स्टेपिंग आपल्या पहिली स्टेप. ब्रॅकेट काढून टाका. 9k² plus 16r² plus 4m² minus 24kr plus 16rm minus 12mk. साइन मायनस आहे म्हणून ब्रॅकेट म्हटलं सगळ्याची साइन बदलते. आता बघा इथं साइन दिलेलं नाही, कोणतं असते प्लस, मायनस प्लस मायनस 9k² माइनस प्लस माइनस 16r² माइनस प्लस माइनस 4m² माइनस प्लस माइनस 24kr माइनस माइनस प्लस 16rm माइनस माइनस प्लस 12m. आता अपोजिट टर्म कैंसिल करा. 9k² minus 9k² cancel, plus 16 minus 16r² cancel, plus 4 minus 4m² cancel, minus 24 minus 24 सारखे आहे, साइन सारखे आहे म्हणून समला ते साइन. सो minus 24 plus 24 48kr. इथे साइन सारखे आहे म्हणून प्लस 16 plus 16 32rm. इथे अपोजिट आहे म्हणून कॅन्सल झालं तुमचं फायनल आन्सर. अशा पद्धतीने चॅप्टर नंबर 5 इथे पूर्ण होते आहे. आपण पुढच्या पिरियडला घेऊया चॅप्टर नंबर 6. थँक्यू.